सिंपल आहे. लाईक माझे डॅड गेले 25-30 इयर्स पासून या पॉलिटिकल फील्डमध्ये आहेत. पण माझी मम्मी म्हणजे आमच्या गावातली लोक पण जास्त तिला ओळखत नाही. ती इतकी बॅकस्टेजच काम करते आणि ती माझी सर्वात मोठी मोटिवेशन आहे. थँक्यू सो मच मम्मी. हॅपी मदर्स डे. बरोबर ना. मला सांग, सेकंड स्टँडर्ड मध्ये हाऊ मेनी इयर्स, किती वर्षापासून आहेस? म्हणजे मला वाटतं की मी या क्षेत्रात आली जेव्हा मी माझं एज्युकेशन करत होती आणि मी जेव्हा या क्षेत्रात आली तेव्हा आय वॉज कम्प्लिटली ब्लँक की मला जमेल की नाही. बिकॉज इट इज नॉट एन इझी टास्क टू कम फॉरवर्ड आणि एवढ्या लोकांना फेस करायचं. तर जो मला म्हणजे माझ्या पप्पांकडनं मला सगळ्याच गोष्टी, ती माझी आई होती म्हणून ती माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. आणि आजचं औचित्य साधून ती येतही नव्हती, थँक्स टू यू तिला घेऊन आली. आणि आजचं औचित्य साधून मी तिला सांगू इच्छिते की तुझ्याशिवाय खरंच आमचं आयुष्य खूप रिकामी असेल. हॅपी मदर्स डे मम्मी. आणि तुम्हा सगळ्या मदर्सना मनापासून खूप खूप शुभेच्छा. रील तयार करत असताना आपलं जे स्किल वापरलं जातं त्याचबरोबर दुसऱ्याचं मनोरंजन आणि ज्ञानार्जन आणि त्याच्यातून त्याला दोन जोडेही मारून शहाणपण कसं येईल याची शिकवण निश्चितपणे असते. परंतु अलीकडे रीलवरच जास्त खर्च होतो आणि अभ्यास आणि कामगार असतील तर कामाकडे त्या मानाने दुर्लक्ष होतं.